मी काय म्हणतो झांधळा ठेवा, आवाज यायला पाहिजे, झांधळा ठेवा. हा चालू करा साहेब. तुम्ही कोणत्या पदावर? बाल विकास प्रकल्प. मॅडम तुम्ही मुख्य सचिव. बरं तुम्ही साहेब पदावर कोणते? कनिष्ठ लिपिक. मॅडम तुम्ही इथे अंगणवाडीमध्ये सेविका मदत. साहेब तुम्ही आता इथे आले, आमची कंप्लेंट होती सगळ्या पालकांची. इथे आले तुम्ही, याच्यामध्ये काय पाहिलं? या वर्णामध्ये काय काय दिसतंय याच्यामध्ये? त्याच्यामध्ये सर आम्ही ते म्हटलं ना की वाईट वाईट बारीक गाड्या आढळून आल्या असं. बारीक गाड्या आढळून आल्या. आता यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? ते आम्ही पंचनामा केलेला आहे आपल्या समक्ष. त्याच्यामध्ये जी नियमानुसार जी मान्यता रद्द केली आणि पालकांची मागणी की त्याच्या गुन्हा देखील दाखल करण्यात. किती दिवसात होईल साहेब कारवाई? आम्ही 1 दिवसात. हे धान्य कुठून येतं आणि यांना अंगणवाडीसाठी हे जे बनवतात धान्य? बचत गटाला काम दिलेलं आहे. स्थानिक बचत गटाला धान्य कुठून मिळतं? बचत गटाला फेडरेशन आपलं शासनाकडनं आम्ही देतो त्यांना देऊन टाकतो. किती जण काही तुमच्याकडे लेखी वगैरे काही त्यांचं? आणि आता या शाळेमध्ये 40 मुलं आहेत, 40च्या ऐवजी इथे 20 आले, तर मग त्यांचं धान्य कमी होतं. ते कमी जेवण करतात, आहार कमी होतो, जेवण कमी करतात. मग ते उरलेलं धान्य कुठे जातं परत? नाही, तो आहार शिजून दिला जातो ना. आहार शिजून दिला जातो. जी मुलं येतील त्यांना तो आहार देतो आम्ही. आणि त्यांना नाही आले, 20च आले महिनाभर. आता जेवढे आले तेवढ्यांची उपस्थित होतो त्याप्रमाणे. मग ते तुम्ही चेकिंग करता किती धान्य गेलं, किती धान्य बाकी राहिलं ते? बरं आता हे धान्य कुठे असतं, कोणाकडे? आता हे कोणत्या बचत गटाला कोणता बचत करता म्हणता? 2-4-5 दिवस कारवाईला वेळ लागेल ना. मग उद्या पण असं येऊ शकतं त्याच्यामध्ये. जवळच्या लगतच्या बचत नाही, आम्ही एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत. मी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आहे, हे भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक आहेत, हे शहर अध्यक्ष आहेत, हे मनसे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. इथे सगळे मेन पदाधिकारी उभे आहेत तुमच्याजवळ. आलं का लक्षात? सत्ताधारी पण आहे, विरोधी पण आहे, सगळेच आहे. तर तुम्ही आमच्यासोबत चालला आणि आम्हाला तिथे दाखवा की ते काय चाललं, काय कार्यक्रम नेमका. पाहून घेऊन सर काय अडचण. हा अर्थ चालू ना आम्हाला. सर्वांना जर दिसलं तर त्यांचंही समाधानी होईल की खरंच तुम्ही आले काहीतरी काम केलेलं आहे. आणि निरीक्षक मॅडम, निरीक्षक मॅडम तुम्ही आहेत, तुम्ही इथे किती वेळ झाले मॅडम चेक करण्यासाठी? इथे व्यवस्थित जेवणाला देत आहे का पोरांना? पोरं मुलं येत आहेत का? याचे मंडळावर तुम्ही चेक केले का आतापर्यंत? तुमच्या अंडरमध्ये पूर्ण 9 अंगणवाड्या आहेत मॅडम. किती चेक केलं मॅडम तुम्ही आतापर्यंत? किती वेळ झाले? 9 अंगणवाड्या आहेत, पण माझ्याकडे सध्या 195 अंगणवाड्या आहेत. 9चं नका सांगू मॅडम, ते 95 पण नाही. हे आता 195 अंगणवाड्यांसाठी मी एकटी सुपरवायझर आहे. बरोबर. त्यामुळे मी ऑफिसला हे सगळं काम बघत होते. तर तुम्ही ह्या अंगणवाडीला किती वेळेस प्रत्यक्ष भेट दिलेली आहे? अंगणवाडीला आले. आता या कारवाया साहेब ऐका, या कारवाई आता जर नाही झाली 4-5 दिवसात, तरी तुमच्या कारवाईसाठी मुंबईत आहे. तुमच्यावर कारवाई होऊन जाईल, तुमच्या सगळ्यांवरती. तुम्हाला सांगतो सगळ्यांना. आकाश निरीक्षक मॅडमला ही सूचना आहे की आता तुम्ही टीम तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही हलक्यात घेऊ नका बरं का. मी तुम्हाला सांगतोय तुमच्यासाठी मुंबई जाईल. तुम्ही पथक तयार करू शकतात ना. तुमच्यावर जिम्मेदारी भरपूर मॅडम, पण